नागपुरी मेजवानी बघणाऱ्यांना पौर्णिमाचा खूप मनापासून नमस्कार. आज मी तुम्हाला चंदन बटव्याचे पराठे दाखवणार आहे. चंदन बटवा, ज्याला हिंदीमध्ये बथुआ असं म्हणतात, आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. या भाजीत भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि फायबर असतं, जे रक्तवाढीसाठी, हाडांच्या आणि पोटाच्या आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतं. ही भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते. चला मग करूया चंदन बटव्याचे पराठे. या पराठ्यासाठी मी 1 पावभर एवढी कोवळी ताजी चंदन बटव्याची भाजी घेतलेली आहे. ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आणि अशी बारीक कट करून घेतली. पराठ्यासाठी आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी 1 इंच आलं किसून घातलेलं आहे. मिरची घालायची आपल्या चवीनुसार. मी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि भरपूर अशा लसूण पाकळ्या घालायच्या. मी 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता याचं छान वाटण तयार करून घ्यायचं. कढईमध्ये पळीभर तेल घालायचं. त्यात थोडं जिरं घालायचं. जिरं छान फुलू द्यायचं. जिरं व्यवस्थित फुललं की त्यात कांदा घालायचा. मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. हे कांदे थोडे मऊ पडेपर्यंत परतायचे आहेत. कांदा थोडा परतून झाल्यावर त्यात आता बारीक चिरलेली चंदन बटव्याची भाजी घालायची. भाजी अशी थोडीशी परतवून घेतली म्हणजे तिचा उग्रपणा कमी होतो. 3 ते 4 मिनिटं ही भाजी मी छान परतवून घेतली. आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि गार करून घ्यायची. पराठ्यासाठीचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे. यात मी आता 1 टेबलस्पून एवढं बेसन घालत आहे. आलं मिरची लसणाचं जे वाटण मी तयार केलं होतं ते मी घातलं आहे. 1 टीस्पून हळद घालायची. 2 टेबलस्पून एवढे तीळ घालायचे. तिळामुळे पराठ्याला छान खमंग अशी चव येते. मीठ घालायचं आपल्या चवीनुसार. 1 टेबलस्पून एवढी धनाजिरा पूड घालायची. आणि आता यात परतवून घेतलेला कांदा आणि चंदन बटवा घालायचा. हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं. पीठ व्यवस्थित मिक्स झालं की यात थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं. आपण पोळीसाठी जेवढं मऊसूत भिजवतो तसंच हे पीठ भिजवायचं आहे. पीठ मऊसूत भिजवलं गेलं की पराठेसुद्धा छान मऊसूत होतात. आता यात थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं. भिजवून झाल्यावर हे 5 मिनटं मुरत ठेवायचं. पीठ अगदी व्यवस्थित मुरलं आहे. आता पराठे करूया. असा साधारण मोठाच गोळा घ्यायचा. या गोळ्याला आता थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि लाटायला घ्यायचा. हा पराठा मी चौकोनी आकाराचा करणार आहे. तुम्ही तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता. याची अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आणि आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावून झाल्यावर आता यावर थोडंसं पीठ भुरभुरवायचं म्हणजे पराठ्याला लेयर्स छान पडतात. आणि असं 2 बाजूनी फोल्ड करून घ्यायचं. पुन्हा एकदा तेल लावायचं आणि पुन्हा एकदा एक फोल्ड द्यायची. आणि आता हा लाटायचा. हा पराठा खूप पातळ नाही लाटायचा, थोडं जाडसरच ठेवायचा. पराठा लाटून झालेला आहे. इकडे तवासुद्धा गरम झालेला आहे. आता भाजून घेऊया. पराठे भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. एका बाजूने थोडाफार शिजला की याला पलटवून घ्यायचं. आता पराठ्यावर तेल घालायचं. तुम्ही तेलाऐवजी बटरचा किंवा तुपाचाही वापर करू शकता.
मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. जर तुम्ही तूप किंवा बटरचा वापर केला तर पराठ्याच्या चवीमध्ये खूप फरक पडतो. जर तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर कमी तेल वापरून देखील हा पराठा बनवू शकता. तसा पराठा देखील चवीला खूप छान लागतो. हा पराठा आता दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. दह्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत टोमॅटो सॉसबरोबर हे पराठे तुम्ही एन्जॉय करू शकता. तेव्हा ट्राय करून बघा ही रेसिपी आणि जर तुम्हाला आवडली तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.